आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालन्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अमिषा मित्तल यांनी नुकताच पदभार घेतला आहे। जालन्याचे वाढलेले प्रदूषण, सिटी बस म्हणजे शहर वाहतूक शाखा, स्वच्छ पाणी, मनोरंजन आणि स्वच्छता या पंचसूत्रीवर त्या भर देतील अशी शक्यता आज त्यांच्या बोलण्यातून जाणवली। दरम्यान काल त्यांनी कार्यालयाची पाहणी केली। त्या दरम्यान बहुतांश ठिकाणी अस्वच्छता दिसली। आता हे छायाचित्र पाहिल्यानंतर कदाचित त्या असंच म्हणत असाव्यात, बाई 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 कितीही घाण। जिल्ह्याची आपत्ती ज्या कक्षातून दूर केल्या जाते तोच हा कक्ष आहे जो आपत्तीमध्ये आहे। इथेच प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे। दरम्यान कार्यालय हा आपला आरसा आहे, त्यामुळे तो स्वच्छ ठेवण्यावर भर देणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी श्रीमती अमिषा मित्तल यांनी सांगितले आहे। म्हणूनच की काय जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये आता नो पार्किंगच्याही पाट्या दिसायला लागल्या आहेत। परंतु आपल्याकडे असा एक अलिखित नियम देखील आहे जो जिथे नो पार्किंगच्या पाट्या दिसतील तिथेच पार्किंग केली पाहिजे हे निश्चित समजावे। त्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी आणखी एक पाहायला मिळाले, ते म्हणजे अभ्यागतांनी पुष्पगुच्छ आणू नये अशा प्रकारच्या सूचना चिटकवलेल्या दिसल्या। मात्र अभ्यागत जर पुष्पगुच्छ घेऊन नाही येणार तर काय घेऊन येणार, असाही एक समज आज तयार झाला। त्यामुळे काही जवळच्या व्यक्तींचे पुष्पगुच्छ घेण्यावर सहमती दर्शवण्यात आली आहे। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।